Ram Krishna Hare Hare Ram Krishna Apolia hita doa se lagata 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 Mata pita kaya tira Mata pita kaya tira Mata pita kaya tira Putra hoti sapita Putra hoti
जागता आपुलिया हिता जुवासे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होते जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा विठ्ठल ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जैन केला पुरुषार्थ मंगल भवन मंगल हारी प्रभु सो दशरथ बिहारी मंगल भवन मंगल हारी उमा सहित जैन आपुलिया हिता जुवासे जागता आपुलिया हिता जुवासे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा प्रस्तुत भक्तजनांच्या समोर आजची ही नैमित्तिक सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज जो आपल्या जीवनामध्ये हिताच्या बद्दल दक्ष असेल तत्पर असेल प्रयत्नशील असेल तेव्हा अशा सुपुत्राला अशा सुकन्येला जन्य जगामध्ये जन्म दिला असेल तर अशाच आईवडिलाची धन्यता तुकाराम महाराज या अभंगातून गातात। वैकुंठवासी मातोश्री कलावतीबाई दगडू बाबा पहाणे यांना जाऊन आज 14 दिवस होत आहेत।
या निमित्ताने त्यांचा सर्व पाहणे परिवार, स्वतः त्यांचे सुपुत्र हरिभक्त परायण की ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे असे आपले काका महाराज पहाणे, त्याचप्रमाणे आदिनाथ भाऊ, सोमनाथ भाऊ असे हे 3 पुत्र आणि त्यांना एक कन्या आहे शोभाताई. असा हा परिवार आहे. त्याचप्रमाणे त्यांचे पुतणे असतील, भाचे असतील, बंधू असतील, अर्थात सगळा त्यांचा नातलग परिवार या सर्वांनी मिळून या ठिकाणी हा 2 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसं तर दररोज या ठिकाणी आईच्या निमित्ताने भजन झालेलं आहे. म्हणजे 12 दिवस भजन झालं आणि 2 दिवस हे कीर्तन होतं. विठ्ठला तेव्हा जगामध्ये आईला महत्वाचं स्थान आहे. असं काही चिंतन आहे की नमातु परदैवतम, आईसारखं दुसरं दैवत जगामध्ये नाही. आई मिळे परंतु असं म्हटलेलं आहे, सारं काही मिळेल जगामध्ये पण आई मिळणार नाही. अशी दुर्मिळ गोष्ट आहे. ती प्रेमाची खाण आहे. असं प्रेम जगामध्ये आई गेली की सगळं प्रेम असतं, पण जसं आईचं असतं तसं इतराचं नसतं. विठ्ठला सारे मेले परंतु आई कोणाला भेटे. तेव्हा आणि पिता देखील त्याच तोलामोलाचे असतात. यांना पहिलं स्थान जगामध्ये भगवंताने दिलं. पहिली पूजा, पहिलं चिंतन, पहिली सेवा आईवडिलांची घोषित केली. नंतर इतराचं नाव घेतलं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, आतिथ्य देव भव. वेदांच्या माध्यमातून भगवानच बोलतात. माता पिता हे तुमचे प्रथम देव आहेत. नंतर देव तुमचे गुरु आहेत. नंतर तुमचा देव म्हणजे अतिथी आहे. यांची सेवा करा तर ती माझीच सेवा केल्यासारखं होणार. असं आईवडिलांना स्थान आहे. तर या ठिकाणी मातृस्थान 14 दिवस झाले. आईला फार मानापानाचं स्थान आहे. मग घरात कोण असावं, शेतात कोण असावं आणि गोठ्यात कोण असावं, आपण ते चिंतन नेहमीच ऐकतो. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या कहना कमाई. घरामध्ये आई कारभारी नसावी, शेतामध्ये राबणारा आपला भाऊ असावा आणि गोठ्यामध्ये पवित्र अशी गावरान गाय असावी. असं जर असेल तर त्या घरचं कल्याण. आता याच्या उलट पहा, उलट घ्या. घर में साला, गोठे में हेड़ा, खेत में नाला, उसका कभी नहीं भला. अर्थात स्पष्ट आहे. आई महत्वाची आहे. जशी आपल्याला गायी महत्वाची तशी आपल्याला आई महत्वाची. म्हणून आईची सेवा जन्मभर करा. म्हणून जसं आपण आणखी काही ऐकत असतो, तसं दुधात दूध गाईचं, फुलात फुल जायचं आणि प्रेमात प्रेम ते खरं आपल्या आईचं. आईचं प्रेम खरं असतं. म्हणून आईचं ते आईचं, दाईचं ते दाईचं.
फरक असतो. विठ्ठला विठ्ठल. तेव्हा या परिवाराने आपल्या मातोश्रीची सेवा मनापूर्वक केली, मनापासून केली. पण हा इहलोक आहे, इथं प्रत्येकाला जावंच लागतो. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. प्रत्येकाला जावं लागतं. त्याप्रमाणे मातोश्रीने आपलं वय झालं की आपला देह समाप्त केला. आणि आईच्या बद्दल किती प्रेम हे या परिवाराने इथं या रूपाने प्रगट केलं. विठ्ठला असं आईच्या बद्दल किती आपण बोलत राहिलो तर आईचं चिंतन संपणार. सर्वांनी आईला मोठेपणा दिलेला आहे. अनेक ज्या व्यक्ती शक्ती घडल्या गेल्या त्या आईच्या प्रेमातून, आईच्या कर्तृत्वातून, आईच्या ज्ञानातून घडल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे आईमुळेच घडले. असे कितीतरी दाखले आहेत. विठ्ठला विठ्ठला आईवडील गेल्यानंतर त्या निमित्ताने असे हे कार्यक्रम झाले पाहिजे. त्यातून जगामध्ये संस्कृती राहत असते. हा सात्विकपणाचा भाग आहे. तसं ऋण फिटत नाही, पण काही का अंशाने महिना आपलं ऋण थोडं कमी होतं. विठ्ठला विठ्ठला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. तेव्हा सर्वांनी जीवनामध्ये देवाची भक्ती करावी, संतांची संगती धरावी आणि आईवडिलांची सेवा करावी. ज्या जीवनामध्ये ईश्वर भक्ती नसेल, ज्या जीवनामध्ये संत संगती नसेल आणि ज्या जीवनामध्ये आईवडिलांची सेवा नसेल ते सगळं जीवन व्यर्थ आहे. विठ्ठला अशा या गोष्टी लक्षात येण्यासाठी याकरता चांगल्या लोकांमध्ये आपण वावरलं पाहिजे. सद्ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. कीर्तन श्रवण करण्याची आपण इच्छा धरली पाहिजे. तर या गोष्टी ऐकलं तर कळत असतं. जसं आपण नेहमी सांगतो, जसं चावल्याशिवाय घडत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही, तसं ऐकल्याशिवाय कळत नाही. माणसाला कळतं, पशुला नाही कळत. कुत्र्याला देव कळतो का नाही कळत. आणि जर कळालाच असता तर कुत्र्याने देवावर अभिषेक केला नसता. कावळ्याला देव समजला असता तर कावळ्याने देवाला गंध लावला असता. आता असं आपण जगामध्ये दृश्य पाहतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून ज्याला कळतं तो मनुष्य, ज्याला कळतच नाही तो पशु आहे.
जो शास्त्राप्रमाणे जीवन जगतो तो मनुष्य आणि जो मताप्रमाणे जीवन जगतो तो पशु. मतानि यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानरः, शास्त्राणि यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानरः. तेव्हा मनुष्य प्राणी देखील फार महत्वाचा आहे. पशुपेक्षा मनुष्य श्रेष्ठ आहे. माणसाचा देव होत असतो आणि माणसाचा शैतान बनतो. वाईट कर्म केलेले शैतान बनतो आणि चांगलं कर्म केले तो देव होतो. विठ्ठला आणि मग आपापलं जीवन जगताना माणसाने विचारपूर्वक जीवन जगा. अर्थात आपणही चांगलं जगा आणि दुसऱ्या देखील चांगलं जगून द्या. एवढं जरी केलं तर तुम्ही फार मोठं केलं. मग विठ्ठला माणसाने व्यवहार चांगला पाळावा. ज्याचा व्यवहार चांगला त्याचा परमार्थ चांगला. आणि म्हणून जीवनामध्ये कोणाचं अतिक्रमण नको. जीवनामध्ये कोणाला बुडवणं नको. जीवनामध्ये आपल्यापासून कोणाला त्रास नको. हेच प्रथम करायला पाहिजे. हेच करत नाही ते बाकी काय करणार तुम्हाला. विठ्ठला कोणतंही कर्म करा ते पाप पुण्य घेऊन उठत असतो. वाईट कर्म केलं तर त्याचं पापच होणार आणि चांगलं कर्म केलं तर त्याचं पुण्यच होणार. तेव्हा परोपकार करणं हे पुण्य म्हटलं आणि परपीडा करणं हे पाप म्हटलं. पुण्य कशासाठी? सुखासाठी. जीवनामध्ये पाप का नको? कारण ते दुःख देतं म्हणून. जीवनामध्ये पुण्य का हवं? ते सुख देतं म्हणून. जीवनामध्ये चांगल्या गोष्टी माणसाने जीवनामध्ये कराव्या, वांगल्या गोष्टीचा त्याग करावा. असं या जीवनामध्ये या 3 गोष्टी चरणात घ्या की देवाची भक्ती, संतांची संगती आणि आई वडिलांची सेवा. विठ्ठला काय वेळेला काय वयाचा विचार करावा लागतो. त्याच्यामुळे हे बरं असतं. ते आजारी असल्यामुळे आपण त्यांना आणि वय झालंय आता आणखी काय पाहिजे. काका महाराजांच्या परी म्हणून एवढा समाज आणि एवढी सर्व कीर्तनकार मंडळीच आहेत, सर्व कलाकार मंडळी आहेत. हे सगळं प्रेमामुळे घडत असतं. तेव्हा आपला विषय अभंगाला धरूनच चाललेला आहे. आपुलिया हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाची. जीवनामध्ये 2 मार्ग आपल्या समोर येतात. ते 2 मार्गामध्ये एक श्रेय मार्ग, एक प्रेय मार्ग. तर श्रेय मार्ग तोच की ज्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आरंभाला थोडं दुःख असतं पण नंतर भरपूर सुख मिळतं.
आणि प्रेम मार्ग तोच की ज्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आरंभाला थोडं सुख मिळतं, पण नंतर भयंकर दुःख मिळतं. तर मी तुम्हाला विचारतो, माणसं कोणत्या मार्गाने जातात? श्रेय मार्ग का प्रेम मार्ग? द्या ठोका ठेवून. शक्यतो माणसं प्रेम मार्गाने जाणारे फार आहे. प्रेम मार्गाचं साधारण प्रतीक आपण काय? जेवण घेऊ, भोजन. कारण जेवणाचा परिचय सर्वांना आहे, पण ते जेवण मापात केलं तर, आपल्याला पोटाला पाहून केलं तर, प्रकृतीला पाहून केलं तर. कारण अन्नचे तार अन्नचे मार. माऊली म्हणतात, जिव्हेचा हात फाटे जैविता वाटे गोमाटे, परिणाम शेवटे अवश्य मरण. माऊली म्हणतात, जेवण करताना माणूस काही कुसळच करत नाही. असं दाबून एकतर दुसऱ्याचं अन्न झालं तर मग थोडं, कारण प्रत्येकाचं ऋण होतं. आपलं जे आपण दुसऱ्याकडून घेतो त्याचं ऋण होतच असतं. विठ्ठला कोणत्याही गोष्टी आनंदराव मापात असाव्या. प्रत्येक गोष्टी मापात असल्या तर बरं असतं, नंतर पुढं बिघडून जातं. तेव्हा एक असा प्रसंग, कारण प्रेम मार्ग शेवटी नंतर दुःखाला कारण होतो. त्या तिला बिरबल आणि बादशाह सहज फिरण्यासाठी निघाले, तर त्यांना एक बाई भाजी विकताना दिसली. तर त्या बाईकडे नेमकी भाजी वांग्याची फार होती. तर ते वांगे पाहून बिरबलने त्या वांग्याचं अगदी अस्खलित वर्णन केलं. महाराज, ये तो बैंगन है, बहुत अच्छे है, इसलिए भगवान ने उसके ऊपर चित्र रखा है, असं काही वर्णन केलं. आणि शेवटी मग राजाच्या तोंडालाच पाणी आलं. काय हरकत नाही. जो कोणी आपला सेवक आचार्य स्वयंपाक करणार असेल त्याला देखील असं सांगण्यात आलं, आणि त्याने देखील असं वांग बनवलं की बास, फोडले जर काळेवाडी तर बास देऊळगावच. प्रथम ते गोड रुचकड वांग झालं, आणि शेवटी राजाने ते वांग सगळं फस्त केलं. तर ते वांगे राजाच्या पोटामध्ये रात्रीच्या 12 पर्यंत बरे राहिले, बरं का म्हणतात बाबा. पण नंतर मात्र पोटामध्ये खालीवर 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 होऊ लागलं. पोटामध्ये खळबळ 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 खळबळ. मग रात्रीच कार्यक्रम सुरू झाला, लेलोटाचे झाडे लेलोटाचे झाडे लेलोटाचे झाडे. तर तो कार्यक्रम रात्रभर तसाच राहिला. भयंकर राग आला बादशाला, बिरबलचा राग आला की सकाळ कधी होते, बिरबल माझ्याकडे कधी येतो, आणि त्याची हजेरी मी कधी घेतो. झाली सकाळ, आला बिरबल, रागाला बादशाह, क्या मूर्ख आदमी तू, म्हणजे तू मूर्खपणा केलास. मला सांगण्याचा, तुझ्या शब्दाने मी ते वांग फार खाल्लं, त्याचा परिणाम रात्रभर मला मरणांत वेदना. मग बिरबल सांगू लागला, महाराज बैंगन तो बहुत बुरी चीज है. अरे बाबा, तुझी कालची भाषा कोणती आणि आजची भाषा कशी? मग बिरबल सांगू लागला, महाराज मैं बैंगन का दास नहीं, मैं आपका दास हूँ. कारण आपको जिसमें अच्छा लगेगा वैसा बोलना वैसा करना ये तो मेरा काम है, लेकिन कितना खाना ये तो आपका काम है. प्रेम मार्ग आरंभाला सुख दाखवतो, नंतर भयंकर दुःख देतो. आणि श्रेय मार्ग हा आरंभाला थोडं दुःख दाखवतो, पण नंतर भरपूर सुखाला जन्म देतो. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जनतेला सांगू लागले की बाबांनो, हे जीवन फारच सुंदर आहे. सुंदर म्हणून ज्याची अपेक्षा देवाने करावी एवढं किंमतवान शरीर आहे. तर या जीवनामध्ये आपण चांगला रस्ता धरा, हिताचा मार्ग धरा, कल्याणाचा मार्ग धरा.
तेव्हा काही माणसं म्हटली, महाराज तुम्ही जे विचार सांगता ते अगदी मुलाचे विचार आहेत, पण तुमचे सांगण्याप्रमाणे एखादा सुपुत्र एखादी सुकन्या ते जर या मार्गाने गेले तर त्यांच्याबद्दल तुमचं मत सांगा. महाराज बोलतात त्यांच्याबद्दल आमचं मत तर चांगलंच आहे, उलट त्यांना ज्यांनी निर्माण केलं अर्थात त्यांचे जे आई वडील होत ते कसे होत याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जो आपल्या जीवनामध्ये आपल्या चित्तासाठी जर जागृत असेल तरच मग धन्य माता पिता तयाचिया. तर हे जे पहिलं चरण आहे अति महत्वाचं, तसा सगळाच अभंग अति महत्वाचा आहे. या पहिल्या चरणामध्ये जागता शब्द हेत शब्द फार दोन महत्वाचे शब्द आहेत. तर जागृती म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण आणि झोप म्हणजे आपल्या जीवनाचं भक्षण. जो सोता है वो खोता है और जो जाता है वो अपने जीवन में कुछ पाता है. एकंदर जागृती चांगली, झोप जरा वाईट. द्रौपदीची मुलं मरण पावली, 5 मुलं त्याला 5 पांडवापासून झाले होते, ते मेले मारले गेले. त्याला कारण काय? झोपच झाली. किंवा युद्धामध्ये अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू मारला गेला, त्याला कारण काय? झोपच झाली. किंवा काही वेळेला कीर्तन खारट होत असतं, त्याला कारण देखील झोपच. सांगतो जरा भजन करा फार मोठा नाम सप्ताह चालू होता. त्या सप्ताहामध्ये कीर्तनासाठी तुफान गर्दी तुफान गर्दी तुफान गर्दी. त्याला तोड नाही जोड नाही एवढा समाज. तर त्या गावातील एक बाई एकही कीर्तन न सोडणारी, रोज रोज कीर्तनाला येणारी, पण तिचा मालक मात्र तसा नव्हता. त्याला आवड नव्हती, बिलकुल नव्हती. एकंदर बाई चांगली पण मालक तिचा मानला. बाई होती आस्तिक पण तिचा मालक होता नास्तिक. बाई होती वारकरी पण तिचा मालक होता बाटली पारकरी. कुठं काय कुठं काय कुठं काय समान विचार असणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. तेव्हा त्या बाईने एके दिवशी आपल्या पतिदेवाकडे फारच मोठा आग्रह केला, फार मोठा आग्रह केला. काही कारपणात चालाच, काही कारपणात चालाच अति आग्रह केला. ती बाई आपल्या मालकाला पतीला कीर्तनाला घेऊन आली, पण त्यांना एवढी काही कीर्तनाची गोडी नव्हती. त्यांना दुसरीच गोडी होती, जिंगणान चिकणान वगैरे वगैरे. तर मग त्याने तो मान दिला, पत्नीच्या शब्दाप्रमाणे तो तिथं आला. पण त्याला एवढी गोडी नसल्यामुळे तो मागेच बसला. एक दगड पाहिला, त्या दगडाला पाठ लावली आणि कीर्तन ऐकू लागला. पण कीर्तन ऐकता ऐकता त्याला लागली झोप लागली. पण कोणती झोप? काही झोपेचे प्रकार आहेत. चौरंगीनाथ महाराज झोपेचे काही प्रकार: 5 खरी झोप,
चक्री झोप, डोळ्याची झोप, तोंडाची झोप, असे झोपेचे काही प्रकार आहेत. काही खरी झोप म्हणजे आता खानाचे ते संपलं. आता पूर्वीच्या काळामध्ये खण हे शब्द होता, माळदा असं त्याला खण असं म्हटलं जात असे. काही खरी झोप म्हणजे रात्री जर या खाना झोपला तर सकाळी त्या खानातच उठणार, म्हणजे लोटाळत 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 एक तरी क्षण पार करतो. काही माणसं झोप म्हणजे चक्री झोप, झोपताना रात्री सरळ झोपतात, पण एकदा का झोप लागली की बस गर 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 एक तरी घर का सकाळपर्यंत होतो, चक्री झोप. आणि काही माणसं झोप म्हणजे डोळे अशी झोप, आपल्याला वाटतं हे जागे आहेत, आपल्याला वाटतं हे जागे आहेत, पण ते मात्र जागे नसतात, फक्त त्यांचे डोळेच उघडे दिसतात, डोळे अशी झोप. आणि काही माणसं झोप म्हणजे तोंडवाशी झोप, तोंड आ करून पडणे, असे बरेच माणसं आहेत. शेवटी त्या माणसाला जी झोप लागली ती तोंडवाशी झोप लागली. शेवटी तिथे एक आलं कुत्र आणि त्या कुत्र्याला निवांत सापडलं पात्र. एवढा आनंद त्या कुत्र्याला एवढा आनंद झाला की बस त्यांनी सबसेल आपली टंगडीवर केली, आपला कार्यक्रम केला, कुत्रा निघून गेला. इकडे मोठ्या रंगामध्ये कीर्तन चालू होता 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 कीर्तन संपलं. लोक उठू लागले, आपापल्या घरी जावं लागले. बाई उठून पाहू लागली तर आपले मालक आपले पती झोपलेत. आली जवळ सांगू लागली, अहो उठा 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 उठा, किती कीर्तन गोड झालं, किती कीर्तन गोड झालं. उठला सांगू लागला, अगं कसलं गोड, सगळं खारट. कशामुळे? त्याच्या झोपेमुळे. विठ्ठला आपण या पहिल्या चरणामध्ये जागाचा शब्द हा देखील महत्वाचा शब्द आहे. हिताच्याबद्दल जर प्रयत्नशील असेल, जागा शब्दाचा अर्थ म्हणजे प्रयत्न, हिताच्याबद्दल जर प्रयत्न करत असेल तर मग धन्य माता पिता. पुन्हा हित शब्द आला. आपण हित कशाला समजतो? मुलगा होणं हित, त्याचं शिक्षण होणं हित, त्याला नोकरी लागणं हित, सत्ता प्राप्त करणं हित, घर नवं तयार करणं हित, शेत विकत घेणं हित. तर हे सगळे हितच आहेत. हित नाहीत असेल याला व्यावहारिक हित म्हटलं, याला संसारिक हित म्हटलं. परंतु ज्याला खरं हित आणि बरं हित म्हणतात तुकाराम महाराज सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक असा जो भगवान परमात्मा आहे, अशा भगवंताचं नाम चिंतन कर, फार मोठं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. अर्थात हे जी मुलं आहेत ही सात्विक मुलं समजा, आणि अशी सात्विक मुलं ज्या कुळामध्ये यांचा जन्म होत असेल तर त्या अशा मुलांचा जगामध्ये आनंद कोणाला होतो त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
पुत्र होते जे सात्विक दयाचा हरिख वाटे देवा. कुळामध्ये अशी सात्विक प्रजा, सात्विक मुलं, सात्विक मुली यांचा जर जन्म झाला तर त्यांचा आनंद हा प्रत्यक्ष जगाच्या चालकाला, मालकाला अर्थात भगवान परमात्म्याला होत असतो. कुळी कन्या पुत्र, पहिला शब्द म्हणजे पुत्र न घेता कन्या शब्द ठेवला. कन्या महत्वाची, जसा पुत्र महत्वाचा तसा तशी कन्याही महत्वाची. आणि म्हणून शक्यतो जीवनामध्ये पहिली कन्या असावी, पहिली कन्या असावी. कारण पहिली बेटीन तो रोटी, नाहीतर पहिला बेटांचे मनगोटा. हा सगळा दैवाचा खेळ आहे. कोणीच कोणाला कमी नाही, कोणीच कोणाला कमी नाही. पुत्र कमी नाही, कन्या देखील महत्वाचे घटक. आणि दोन्ही घटक जीवनामध्ये असावेत. नुसता मुलगाच नको, नुसती मुलगीच नको, दोन्ही असावे. म्हणून चोखोबर आहे, देवाला विनंती करतात की देवा मला एकच देऊ नका, मला दोन्ही द्या, पुत्रही द्या कन्याही द्या. पण तो पुत्र कसा आणि ती कन्या कशी. ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे त्याला बाबा, कन्याशी तरी दई जैसी मीरा मुक्ताबाई. ऐसा पुत्र भावा गुंडा, त्याचा तिही रोकी झेना.
चुके न देवे तुझ्याने माझे करिगा निसंतान. मला तसंच ठेवलं तरी चालेल, किंवा मला कन्याही द्या आणि मला पुत्रही द्या. जैशी मीरा मुक्ताबाई अशा कन्या ने ऐसा पुत्र देगा देवान जग म्हणे त्याला बाबा विठ्ठल. चांगला पुत्र असेल तर तो कुळाचा कुळदिवा असतो. कुळाचा खरा कुळदिवा म्हणजे त्यालाच कुलदीपक असं म्हटलं, त्याला कुळाचा दिवा म्हटलं. देवे जगामध्ये बरेच आहेत, ते काही ठराविक देवे सांगतो तुम्हाला. चंद्र दिवा, सूर्य दिवा, भगवंताचं नाम हे दिवा आणि सत्पुत्र दिवा. रात्रीचा दिवा चंद्र, दिवसाचा दिवा सूर्य आहे, मुखाचा दिवा भगवंताचं नाम आहे आणि कुळाचा कुळदिवा सत्पुत्र चांगला पुत्र. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. ऐसे भावी ज्याचे भजन सत्पुत्र जाणतो एक. जो आपल्या आईला लक्ष्मी समान मानतो, बापाला देवा समान मानतो, भगवंता समान मानतो आणि देवा समान मानून या दोघांची जो मनोभावे सेवा करतो, कायेने वाचेने मनाने देव समजून सेवा करतो, तो खरा पुत्र आहे. किंवा आपल्या आचरणातून सदाचारातून आपल्या पूर्ण कुळाचा उद्धार करतो, तो पुत्र विठ्ठल. ज्या कुळामध्ये खऱ्या वैष्णवाचा जन्म होत असेल त्याचं पूर्ण कोण ते उद्धरून जात. म्हणून एक तरी भक्त कुळामध्ये असावा, बाकी सर्व दारुडे असावेत असं नव्हे. कोणी शूर असा, कोणी दातृत्व असा त्याच्याकडे आहे, दाता असावा, शूर असावा, नाहीतर एकतर भक्त असावा. म्हणून जननीने आईने अशाच मुलाला जन्म देणे. कबीर महाराज बोलतात, जननी जने तो भक्त जमाय या दाताया शूर, नहीं तो जननी बांध भरी क्यों खोवे है नूर. एक तर भक्त, एक तर दाता, एक तर शूर. भक्त जर आईच्या पोटी एकही भक्त नसेल तर ती माता खाली जाते. मी सांगत नाही, प्रमाण आहे तसं. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. तर ज्या ठिकाणी अभक्त निर्माण होत असेल तर त्याची माता करत नाही, तर ती शब्द ठेवलाय नरका अभक्ताची माय. आणि मग आई वडिलांनी प्रयत्न करणे जेणेकरून आपले मुलं भक्त होतील किंवा ते दाते होतील, त्यांच्या अंगी सात्विकपण आहे, संस्कृती चांगली आहे, अशी मुलं आई वडिलांनी घडवले पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आई वडिलांवर फार मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून ज्या
की आपलं म्हातारपण चांगलं जावं, सुखात जावं, तर त्यांनी आपले मुलं चांगले घडवावे. आणि म्हणून जीवनामध्ये फार मुलं होण्यापेक्षा थोडेच मुलं असावे, थोडेच मुलं असावे. कोणत्याला फार नव्हते, थोडेच, पण सगळे सिंहासारखे, सगळे सिंहासारखे झाले. गांधारीला 100 होते, पण सगळे मूर्खच निघाले. थोडेच मुलं. पुरे एकाची पुत्र माय पोटी, पुरे एकाची पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धारी पुरे कोटी, पुरे एकाची पुत्र माय पोटी, पुरे एकाची पुत्र माय पोटी. एकच मुलगा, पण तो चांगला असावा, पुण्यवान असावा, शीलवान असावा, गुणवान असावा, त्याचा आचार चांगला, विचार चांगला, उच्चार चांगला, हे फार महत्वाचं असतं. त्यातून मनुष्य घडला जातो, तो मुलगा घडला जातो, तोच मुलगा पूर्ण कुळाचा उद्धार करतो. विठ्ठला फार मोठं होण्यातून जर आईला मोठेपण मिळत असेल, तर आपल्याला कोंबडीला मोठं समजावं लागेल. कारण कोंबडीला काही थोडे पिल्ले नसतात, फार पिल्ले असतात. इकडे पिल्ले, तिकडे पिल्ले, मागे पिल्ले, पुढे पिल्ले, पिल्ले 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 पिल्ले. पण ते पिल्ले काय कामाचे? काही कुत्रे खातात, काही मांजर खातात, आणि काही शिल्लक राहते, काही माणसं टकवूनच असतात. आई वडील विठ्ठला विठ्ठला वारी वारी हे गाव संस्कार युक्त आहे. या गावाला संस्कार चांगले आहेत. या गावाला अनेक साधू संतांची पावलं लागलेली आहेत. या गावाला थोडा मोठा आशीर्वाद आहे. म्हणून या गावाला इतर वाईट वारा नाही लागला शक्यतो. आता काय सांगतात, पण इथं जुगारीचा अड्डा नाही, दारूचं दुकान नाही, मांसाचं दुकान नाही, यापेक्षा श्रेष्ठ काय असं हे गाव एकदम सात्विक गाव आहे. त्याला आदर्श असा पुरस्कार मिळालाच पाहिजे. मिळाला प्रयत्न करा, मिळून जाईल. भरपूर आहे, साधू संतांची खानच आहे गावात. आणखी देखील पुन्हा 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 निर्माण होणारे सुपुत्र आहेत. आता देखील 2-3 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये काय उद्धव आहे, तुषार महाराज, आणखी ऋषी महाराज. म्हणजे पुन्हा पुन्हा या गावातून चालूच आहे. असं गाव पूर्ण पुणे जिल्ह्यात नसेल, काय पुणे जिल्ह्यात नसेल की एवढे कीर्तनकार. असं गाव एकमेव हेच असेल. गेल्या अनेक वर्षापासून इतर असं म्हणतो, काका त्या जन्माच्या अगोदर असेल. तुमचा जन्म किती सालचा? 83 म्हणजे आम्ही सटलो की यायला लागलो. 77-78 पासून आली. गोदे भवन आली. 8 दिवस आमचा मोठा का वांगीची भाजी बास. तुमच्यासारख्या वांग कोणाला करतात? आणि आम्ही कधीच कोणतं साखर तुम्हाला टाकलं देखील, पण मान सन्मान ठेवला या गावातून. धार्मिक पारमार्थिक असं हे गाव आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा येणं आमचं होत असतं. विठ्ठला विठ्ठला
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया. तर असे कुळामध्ये चांगले मुलं निर्माण झाले तर त्यांचा आनंद प्रत्यक्ष भगवंताला होत असतो. पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक. हा मुलगा सात्विक, हा माणूस सात्विक कसं जाणायचं? ज्या कीर्तन चांगला ऐकतो तर समजा हा सात्विक. एकही सभा सोडत नाही, समजा तो राजस. चुकत कीर्तनात बसत नाही, कीर्तनात कधी येत नाही, सभा तर कधी सोडत नाही, समजा तो राजस. आणि ज्याला नेहमी वाईट फक्तच पाहावा वाटतं, वाईटच खाऊ वाटतं, वाईटच बोल वाटतं, समजा तो तामस. माणसाच्या वागणीतून मनुष्य करतो हा चांगला का वागला, ही जसे पारख आपण या रूपाने करू शकतो तसं घराची पारख देखील त्या घरातील फोटोवरून साधारणपणे आपण करू शकतो. समजा एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसते संभाजी महाराज, तुमचे नाही, संभाजी महाराज गोड गेले ते आणि आता तुम्हीच गोड कीर्तन करतात. तर समजा एखाद्या घरामध्ये फोटो स्वतःचे, पत्नीचे, मुलांचे, जावयांचे, पुढाऱ्यांचे, मित्रांचे वगैरे वगैरे असे फोटो दिसतील तर ते घर आहे रजोगुणी. रजोगुणी आपले फोटो लावू नका असं मला म्हणायचं नाही, पण त्यातून गुण दिसतो कोणता गुण आहे ते. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील आईचे, वडिलाचे, साधू संतांचे, भगवंताचे, धार्मिक नेत्यांचे, समाजसेवकांचे, पतिव्रतांचे, दानशूरांचे, गुरुजनांचे, सेवाधाऱ्यांचे, गोसेवकाचे असे जर फोटो घरात दिसतील तर ते घर आहे सत्वगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील नटाचे, नटींचे, हर्षद मेहता सारख्यांचे, गुंडांचे, ठग्यांचे, मूर्खांचे, चोरांचे असे जर फोटो घरात असतील तर ते घर आहे तमोगुणी. सत्वगुण कधी चांगलाच आहे, त्याची तोड इतर गुण करू शकत नाही. ज्याला सुख हवं असेल त्याने सत्वगुणात राहावं आणि ज्याला दुःख हवं वाटत असेल त्याने तमोगुणात राहावं. तमोगुणी माणूस सारखं जळत राहतो आणि सत्वगुणी माणूस सदा सुखी होत जातो. पुन्हा सुख त्याचं मन फार व्यापक असतं, इतरांचं मन हे संकुचित असतं. दयाचा हरिक वाटे कोणा, तर त्याचा हरिक म्हणजे आनंद भगवंताला होत असतो. पण अशी जी सात्विक मुलं आहेत, सात्विक मुली आहेत, ते आणखी आपल्या जीवनामध्ये काय करतात?
खंड चिंतन पूर्णाचे खंड चिंतन विठोबाचे कोण करतात तर हे सात्विक मुलं करतात. गीता भागवत अशा दोन ग्रंथाचं श्रवण दाखवलेलं आहे. गीता ग्रंथ विश्व ग्रंथ आणि भागवत ग्रंथ हा दोरा मोलाचा ग्रंथ, जीवनात विचार करणारा ग्रंथ. दोन्ही ग्रंथ चांगलेच आहेत, उच्च प्रतीचे ग्रंथ आहेत. पण गीता ग्रंथ हा विश्व ग्रंथ आहे. किती सारखा ग्रंथ जगात नाही, त्याला तोड नाही, जोड नाही. जगात ग्रंथ आहेत पण किती सारखा नाही. जगामध्ये ग्रंथ आहेत पण प्रेमासारखा नाही. जगात सज्जन आहेत पण आपल्या सद्गुरू सारखा नाही. जगात असा महत्वाचा ग्रंथ, अज्ञान दूर करणारा, खरं ज्ञान प्राप्त करून देणारा हा गीता ग्रंथ थोडा मुलाचा ग्रंथ आहे. तसाच श्रीमद भागवत ग्रंथ देखील अति महत्वाचा आहे. संपत्ती संपत्ती या सगळ्या फलाला प्रसवणारा हा ग्रंथ आहे. चांगल्या पारीने तो ग्रंथ केला तर भूत एवढी जरी प्राप्त झाली त्या घरामध्ये, एखाद्याला दुर्गती झाली, अपघाताने गेला तर त्याला देखील त्याची भूत एवढी संपली जाते. या ग्रंथाचं चांगलं वाचन केलं, सत्पुरुषाच्या मुखातून गीता ऐकली, तिचा ग्रंथ तिचा खर्च चांगला केला, चोरी मारीचा नव्हे, कष्टाच्या पैशाचा खर्च केला, जेवणाचा उत्तम कपडे वगैरे वगैरे आणि सदर खर्च केला आणि तो वक्ता देखील निरपेक्ष असणारा याचीच वृत्तीचा, तर त्या घरामध्ये निश्चितपणे काम झाल्याशिवाय राहत आपले काका महाराज मोठे भागवताचार्य आहेत, रामायणाचार्य आहेत, उत्तम असे कीर्तनकार आहेत. ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांच्या हातून देखील करू शकतात. कारण काही माणसं जी जातात शक्यतो करतात, त्यांना गती जरा खायची असते, मग ते होतं बनतात आणि कोणाला तरी लागत राहतात. असे अनुभव आपल्याला येतात. त्या निमित्ताने जो घरचा परिवार असेल त्यांनी कार्यक्रम केला पाहिजे. नाही फार खर्च आला तर थोडा तरी खर्च आपल्या घरात कथा करा, पावित्र्यात करा, त्याचा फल तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. भागवत करीती श्रवण अखंड चिंतन कोणाचे, तर अखंड चिंतन विठोबाचे चिंतन पण केलेलं आहे. कथा वेळ होत आलेला आहे, वेळ बराच झालेला आहे. 10 ते 12 तास कीर्तन होतं. यापुढे आम्हाला येण्यासाठी वेळ झाला आणि म्हणून एवढा उशीर झाला, तरी गेला पण थोडा आटोपतोच घेऊन विठ्ठला
आता विचार केला आणि तुमच्या चेहऱ्याचा विचार देखील मी जाणला आहे. असं महत्वाचे विचार आपण सांगितले. येता भागवत कीर्ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका माने मज घडो त्यांची सेवा. तर तुकाराम महाराज शेवटच्या चरणातून सेवा घडावी आणि सेवा घडली तर काय त्याचे चिंतन महाराज शेवटी Ah
ज्ञानेश्वर